हा दिवस ना आता नको वाटतो आहे तो कोणता, तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर मी सकाळ सकाळी उठले, कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि हे जे काही माझ्या लिलीच्या झाडामध्ये असे काही किरकोळे झालेत ना, तर ते जाण्यासाठी काय करू मला समजतच नाहीये. जर तुम्हाला माहिती असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की ट्राय करेल. आणि बऱ्यापैकी झाडं माझी सुधारली होती बरं का. मी सगळी घरातली कामे आवरून घेतली, तोपर्यंत माझ्या नवऱ्याने ना इकडे छान पोहे बनवून घेतले होते. पण खरं सांगू का, मला जास्त पोहे आवडतच नाहीत, पण काही का होईना त्यांनी माझ्यासाठी केले. असा नाश्ता बनवला, आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला. आणि सीझनचा पहिला आंबा तुम्ही एन्जॉय केलाय का, खाल्लाय का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर हाच तो दिवस बघा की हॉस्पिटलमध्ये जाण्याचा. आता जवळजवळ गेले 8 दिवस, सॉरी 8 महिने झाले ना, हॉस्पिटलमध्ये जाऊन जाऊन अक्षरशः एवढा वीट आलाय ना की हॉस्पिटलमध्ये जाण्याचा दिवस नकोच वाटतो. मग घरी आल्याच्या नंतर खूप जास्त भूक लागली होती, त्यामुळे मग आम्ही मस्त अशी खिचडी, शाबूची खिचडी बनवली. आणि एवढे छान दही मी घरी बनवलं होतं. पण नंतर लक्षात आलं की आज आपण झाडांना पाणी काही घातलेलंच नाही आहे. सकाळी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, पण पाणी काही घातलंच नव्हतं. आणि उन्हाळा असल्यामुळे ना झाडांना आजकाल रोज पाण्याची गरज आहे. एक दिवस जरी पाणी नाही घातले तरी ते सुकल्यासारखे होतात. मग शाबूची खिचडी म्हणलं ना की तळलेल्या मिरच्या आणि दही तर पाहिजेच सोबत. कोणाकोणाला चिप्स वगैरे तर लागतात, बट हे असा साधा सिंपल मेन्यू माझा. आणि दही कसं झालं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हे जे काय आहे ना ते मी घरीच बनवलं होतं. मग आम्ही दुपारी जेवण करून घेतलं. पण कोणाला चम्मचने खायला आवडतं, माझं तर पोटच भरत नाही बाबा. मी तर आपलं असंच दही आणि खिचडी मिक्स करून हाताने खायची. आणि नंतर छान आईस्क्रीम एन्जॉय केली. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये ना गवारीच्या शेंगाची भाजी आणि चपाती खाल्ली होती, बनवली होती मी. आणि ही भाजी त्यांना बिलकुल आवडत नाही, पण भाजी एवढी छान झाली होती ना की उरलेली भाजी दुसऱ्या दिवशी त्यांनीच खाऊन टाकली. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.